थँक्यू. इथे जे पावसाळ्यानंतर ह्या मैदानात दरवर्षी काही प्रकारे गवत वाढतं. बरंच म्हणजे मोठं अगदी आपल्या डोक्याच्या वर हे गवत वाढलेलं असतं. तर या वाढलेल्या गवताचा गैरफायदा काही लोक घेतात. इथे पार्ट्या चालतात, इथे काही अश्लील चाळे चालतात. जे नागरिक येता जाता इथे वॉकिंग करत असतात ते घरी येऊन आम्हाला ह्या तक्रारी करत असतात की तुम्ही इथे काहीतरी करा, किमान गवत तरी काढून घ्या. गेले 4 वर्ष आपण सूर्योदय सोसायटीला सांगून त्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य आहे. सूर्योदय सोसायटी कधीही ऑब्जेक्शन घेत नाही चांगल्या कामासाठी. म्हणून मी त्यांनाही इथे म्हणजे हे करते की त्यांनी कधीही आम्हाला याचा विरोध केला नाही की तुम्ही गवत का काढलं. आम्ही काढलं म्हणजे फक्त नागरिकांची आपल्या मागणी अशी असते की हे जर गवत काढलं, या रस्त्यावरून मी चालत असेल तर मला या मैदानात काय घडतंय ते दिसतं. किमान लाजेखाजे तरी कोणी इथे येऊन काही चाळे करणार नाही. या इथे जे लोक आता उभे आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी अशा गोष्टी बघितलेल्या आहेत. हे घरी येऊन आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जे रानटी गवत वाढलेलं आहे ते थोडंसं थाटून घेतलं. इथे कुठल्याही झाडाला हात लावलेला नाही. आम्ही स्वतः वृक्षारोपणाला समर्थन करतो. वृक्षतोड हे आम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. असे आरोप जर आमच्यावर लागत असेल तर आम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करणं गरजेचं वाटलं. म्हणून मी आता सगळ्यांना सांगते कुठल्याही झाडाला हात लावलेला नाहीये. फक्त जे रानटी गवत वाढलेलं आहे ते काढून आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेत आहोत. हे गेल्या 3 वर्षापासून आपण असं करतो आणि करायच्या आधी आम्ही सोसायटीत एक फोन करून सांगतो की आम्ही अशा प्रकारे गवत काढून घेतो. पण उगाचच काहीतरी आमचा राजकीय हेतू आहे. बरं, हे गवत काढून ही जागा काय आम्हाला मिळणार आहे का? त्याच्यात काय राजकीय हेतू असणार आहे आमचा? जेव्हा कोणी ह्या असे आरोप करतात किमान ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्या माणसाने. ही कुठली पर्सनल किंवा नगरपालिकेची प्रॉपर्टी नाहीये की ती काढून साफ करून की आम्ही वापरणार आहोत. हे फक्त लोक वेळोवेळी मला वाटतं महिनाभरात 50 लोक घरी येऊन सांगून गेले माझं घर ह्याच रस्त्याला लागून आहे. 2 मिनिटात घरी येतं की मॅडम बघा तुम्ही काय करता येईल ते ह्याच्यासाठी किमान गवत तरी काढून घ्या. नगरपालिकेकडे जर फंड नसेल काही करायला तर गवत काढून घेतलं तर बऱ्यापैकी याचे जे 100% घडतंय त्याच्यामधलं 50% तरी कमी होईल. मग जर लोकांच्या आग्रहास्तव आपण गवत जीवजंतू आम्हालाही प्रिय आहे, कुठलाही जीवजंतू जगावा हे आमचंही म्हणणं आहे. पण अशा वेळेस जर इथे काही होत असेल त्याला आळा घालण्यासाठी फक्त रानटी वाढलेलं गवत आपण काढलेलं आहे. लावलेली झाडं कुठलीही कापलेली नाही. मोठ्या वृक्षाला कुठलाही हात लावलेला नाहीये. सगळे इथे बघू शकतात आणि इथे जे काही चालतं ते नागरिक स्वतः सांगतील त्यांनी काय बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल करणं मला गरजेचं वाटलं. आता मला कोणावरही कुठलाही आरोप करायचा नाही. हे जे डेब्रेस टाकलेलं दिसतंय ना इथं मैदानामध्ये हे कोणी आम्हाला विचारून टाकलेलं नाहीये की आम्ही कोणी मालकच नाहीत. आम्ही परवानगी कशी देणार की तुम्ही इथे आणून टाका म्हणून? हे त्याने स्वतः बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कोण असेल तो माहीत नाही, त्याने आणून इथे टाकलेले. त्याच्यामुळे ह्या डेब्रेसशी आमचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे फक्त एखादा व्हिडिओ आपण टाकताना कोणाही व्यक्तीवर आरोप करताना आपण त्याची पार्श्वभूमी आधी जाणून घेतली पाहिजे. आता या लोक आपले जे नागरिक इथे येतात फिरण्यासाठी वगैरे किंवा इथे जे रहिवासी आहेत त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते असाही समज कोणी करून घेऊ नका की मी नगरसेविका आहे तर माझे कार्यकर्ते आणून मी हा बॅनरबाजी किंवा हा जो हे केला, अजिबात नाही. हे सगळे इथे फिरणारे वॉकिंग करणारे स्थानिक लोक, इथे आजूबाजूला राहणारे परिसरातले नागरिक आहेत. तर त्यांच्या तुम्ही स्वतः येऊन त्यांनी काय काय पाहिलेलं ते स्वतः सांगतील एक एक करून. आपल्या इथे सर्व स्थानिक आहे, थोडं इथे झाडं दाखवा सगळ्यांना. इथे सर्व झाडं सुरक्षित आहेत. कोणत्याही झाडाला आपण हात लावत नाही. आणि आम्ही सुद्धा म्हणतो की एखादं झाड काढताना बराचसा त्रास होतो. आणि ही सगळी गुलमोहराची झाडं आहेत, हे धोकेदायक सुद्धा झाड आहेत, पण सुद्धा आम्ही काढत नाही. आपल्या इथे पोटे काकू आहेत. पोटे काकूंना मी सांगतो की त्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं आणि गेल्या अनेक वर्ष, मला ते 20 ते 25 वर्ष तुम्ही राहता इथे, 30 वर्ष राहतात, मैदानाच्या समोरच राहतात, तर त्या स्वतः सांगतील. इथे ही झाडी वाढली असताना एका रात्री एक मुलगा आणि मुलगी आले आणि घाणेरडे अश्लील चाळे करताना मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यांना हटकलं तर ते खाली मान घालून गेले. आणि ही गोष्ट मी पोलिसात सुद्धा कंप्लेंट केली आणि माननीय किणीकर साहेबांच्याही कानावर घातलेली. त्यांनाही माहिती आहे की इथे असं होतं. आणि ही झाड हे इथलं जंगल तोडलं, यात काहीच गैर केलं नाही. कारण इथे जनावरं खूप येत होती आणि त्यातून लोकांना त्रास होत होता. कुठे काय चाळे चालले हे रस्त्यावरून इथे दिसतही नव्हतं.
त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता आणि हे काही वाईट काम केलं नाही, या नगरसेविकेनी चांगलंच काम केलेलं आहे इथे, यात काही वावगं नाहीये. आणि इथे कुठलं औषधी झाड वगैरे नव्हतं आणि जर चुकून तुटलं असेल तर त्याच्याबद्दल आम्ही क्षमस्व. पुन्हा कधी लागवड करायची वेळेल तर आम्ही तशी झाडं कडेला लावू, मध्ये लावणार नाही मैदानाच्या, कारण मैदानाच्या मध्ये झाडं लावून तो त्रास होणार आहे. आणि इथे हे असली चाळे आम्ही होऊ देणारच नाही काही झालं तर. आपल्या इथे वैभव जोशी म्हणून आहेत, ते राहायला जरी शिवगंगाला असले, वैभव जोशी हे भिक्षुकी करतात, शिवगंगाला राहतात, पण त्यांचा मुलगा इथे भगिनी मंडळ शाळेमध्ये आहे. तर ते स्वतः शाळेमध्ये मुलाला न्यायला येतात, मी दुपारची वेळ असतो किंवा सकाळची. त्यांना आलेला अनुभव तुम्ही ऐका. नमस्कार, मी वैभव जोशी. माझा मुलगा इथे भगिनी मंडळ शाळेमध्ये शिकतो. इयत्ता पहिलीपासून तो इथे आहे. गेले 4 वर्षाचा मला आलेला अनुभव मी सांगतो की इथे शाळेच्या एक्झॅक्ट बरोबर समोरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला पूर्वी इथे ट्रेन चालायची छोटी, त्या ट्रेनच्या आडोस्याला कपल्स बसलेले असायचे. अनेकदा त्या ठिकाणी पोरं खेळायला आलेले असून सुद्धा टीचर उभ्या असून सुद्धा त्या ठिकाणी वाटेल तसे त्यांचे चाळे चालायचे. आणि ह्या चाळ्यांना प्रतिबंध म्हणून मी स्वतः आतमध्ये घुसून त्यांना हाकललेलं आहे पर्सनली. मला स्वतःच्या जीवाला धोका वाटला बऱ्याच वेळा. माझ्यावर सुद्धा मला मारण्याचा पण प्रयत्न केला बऱ्याच जणांनी, त्या पोरांनी, लोकांनी. पण त्याच्यातून सही सलामत बऱ्यापैकी सुटलो मी. तर त्या ठिकाणी ह्या गोष्टीसाठी विरोध म्हणून मी सर्वांच्या सह्या घेतल्या, अर्ज तयार करून शिक्षकांच्या सह्या घेतल्या. ह्या मुलांनी पण सह्या दिल्या होत्या मला त्या अर्जावर. आणि त्या सह्या घेऊन एक निवेदन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलं होतं की हे चाळे सगळे बंद व्हावे. पण हे चाळे कशामुळे होत होते, ते इथे निर्माण झालेला नैसर्गिक आडोसा त्यांना सहज मिळत होता. आणि हा आडोसा होता त्या नैसर्गिक झुडपांचा. आणि हे झुडपं म्हणजे काय, साधं रानटी गवत आलेलं होतं इथे. आणि इथे मी स्वतः सर्पमित्र आहे. तर ह्या भागामध्ये घोणस, फुरसे, नाग, मण्यार यासारखे विषारी जीवजंतू आहेत. आणि या स्वतः पोरं खेळत असताना मी नाग आणि घोणस स्वतः पकडून सुरक्षित अंतरावर नेऊन सोडलेले आहेत, हे मी स्वतः सांगू शकतो. तर त्यामुळे इथे असं गैर होण्यापेक्षा हे मैदान जितकं स्वच्छ राहील आणि पर्यायाने समोर शाळेला मैदान नाही तर त्या मुलांना खेळायला जागा राहील आणि ते निर्विघ्नपणे आणि निकोपपणे वाढवू शकतील आणि खेळू शकतील, त्यांच्या नजरेला घाण काही पडणार नाही, या दृष्टीने जर काही चांगलं पाऊल उचललं गेलं असेल तर त्याच्यासाठी मी समर्थन देतो आणि माझं कायम या गोष्टीला समर्थन राहील. त्यानंतर आपल्याकडे काही तरुण मंडळी आहेत. निलेश फुलोरे आहेत, म्हणजे यांचे मित्र आणि हे खेळत असतात. मग खेळता खेळता नुसतं खेळत नाही आहेत, म्हणजे समाजाचं रक्षण, म्हणजे समाजाबद्दल जे दायित्व आहे, म्हणजे आमच्या डोळ्यासमोर जर वाईट दिसलं तर आम्ही त्या गोष्टी हटवतो. असे माझे मित्र आहेत, त्यांचे भाऊ आहेत निलेश फुलोरे, ते प्रत्यक्ष ह्या काही दिवसात घटना घडल्या ते सांगतात. गेले 4 ते 5 वर्ष झाले आम्ही इथे खेळतोय. गेले 4 ते 5 वर्ष झाले आम्ही इथे खेळतोय. बरं ठीक आहे, आता मला याच्यामध्ये नाही का कोणता राजकीय पक्ष किंवा कोणतं काय याच्याबद्दल मला कुणाला राजकीय पक्षाबद्दल किंवा कोणत्याही पक्षाबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. इथे विषय एक असा आहे तर ठीक आहे, तर बाबा आपण इथे झाडं झुडपं काढली, ठीक आहे, झाडं झुडपं काढली तर झाडं झुडपं काढणे गरजेचं होतं. गरजेचं का होतं तर आज इथे अंबरनाथमध्ये किंवा आपल्या या साई विभागामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी, तर आम्ही तर आज भरपूर मोठे झाले तरी आम्ही या ग्राउंडवरती अजून सुद्धा खेळतोय. तर लहान मुलांना तर खेळणं आवश्यकच आहे. आणि या करोना काळामध्ये जर डॉक्टर्स लोक स्वतः म्हणतात तर इम्युनिटी वाढवा, तर इम्युनिटी आम्ही कोणत्या प्रकारे वाढवायची, घरात बसून वाढवायची की ग्राउंडवरती पळून वाढवायची. आणि जर त्याच्यामध्ये जर समजा मी तरी माझे पर्सनली माझा स्वतःचा अनुभव असा आहे का आता जवळजवळ 5 वर्ष आली मी इथे कंटिन्यू खेळतोय. तर कोणी म्हणजे काहीतरी गैरसमज कुणाचे झाले असतील किंवा औषधी झाडं लावली आहेत का नाही लावली आहेत, माझ्या मते तरी एकही औषधी झाड इथे लावलेलं आम्ही पाहिलेलं नाही आहे. आम्ही स्वतः सातत्याने जर ग्राउंड कोणी साफ नाही करायला आलं तर आमची 10, 15, 20 कोणती जी काही पोरं असतात ती आम्ही करतो. बाकीच्या नंतर तर ज्यांचं उर्वरित काम आहे, जो प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिश्श्याचं काम प्रत्येकजण करतोय प्रत्येकाच्या परीने. पण आम्हाला तरी असं वाटत नाही आहे का बाबा ठीक आहे का कोणी काही म्हणजे गैरवर्तणुकीचं काम किंवा चुकीचं काम, ती झाडी काढून चुकीचं काम केलेलं हे आम्हाला तरी बिलकुल वाटत नाही. आणि जे काही केलंय तर ते चांगल्यासाठीच केलंय, तर ते कुणा एकट्याच्या चांगल्यासाठी नाही केलेलं आहे, तर ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी केलेलं आहे. इथे आपल्याकडे शंकर रोठे म्हणून आहेत, शंकर रोठे आहेत. ते पण सातत्याने ह्या मैदानासंदर्भात आमच्याशी बोलत असतात.
मी सगळ्यांना परत एकदा सांगू इच्छितो इथे कोणी कार्यकर्ते नाही आहेत. जेव्हा आपण विकासाचं काम करतो पक्ष बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन विकास करायचा. तर शंकर होते, आम्ही शंकर होते त्या मैदानाचा पहिले चांगला वापर होत होता, परंतु कोरोना काळामध्ये इथे लोकांची रहदारी नसल्यामुळे इथे गवत वाढला खूप आणि त्या गवत आणि झाडी वाढून थोडं त्याचा गैरफायदा मुली घेत होते. कित्येक वेळा मी इथे जाताना बघितलेलं आहे मुलींना, त्याची तक्रार मी नगरसेवेकडे केलेली आहे. नाही पण सांगितलं की आपण समाधानातून त्याच्यामध्ये आपण हे काम करूया. तर मॅडम बोलल्या नाही की जीव जंतू आपल्या कोणाला काही हानी पोहोचली तर त्यानं ते काही बरोबर नाही आहे. मग त्यांनी नगरपालिकेकडे अर्ज करून ते गवत काढलेलं आहे आणि ते योग्यच केलं आहे. आम्हाला मैदान पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे इथे. आणि गवत काढल्यामुळे कोणाला इथं गैरप्रकाराला आळा खूप असेल. तिथे दारूच्या पार्ट्या पण चालायच्या इथे. बाजूला एक व्यायाम शाळा आहे पडीक, तिथे पण पार्ट्या चालतात आणि तिथला लाईट पण ते लोक फोडतात. तिथे लाईट लागू देत नाही. मी इथे बाजूलाच राहत असल्यामुळे माझं लक्षात येतं. मी बाजूला इथे रोज राहून मारतो मी. किती वेळा इथे लाईटसुद्धा बंद होते. त्याची पण मी त्या ग्रुपवर कंप्लेंट केली होती. आणि इथे जलस्रोत वगैरे काही नाहीये. ते ड्रेनेजचं पाणी येत आहे. इथे जलस्रोत कुठलाही जलस्रोत नाही येते. ड्रेनेजचं घाण पाणी येत आहे. येतो जलस्राव वगैरे जलस्रोत वगैरे नाही इथे. ड्रेनेजचं घाण पाणी येते. जलस्रोत निघाल खूप बरोबर पाण्याची समस्या सायन्स सेक्शन मधलेच या जे लोक आलेले आहेत सगळे नागरिक ते मैदानाच्या आजूबाजूलाच राहणार आहेत. त्यांना होणारा त्रास कांबळे साहेब आहेत. कांबळे साहेब स्वतः सकाळी झाडांना पाणी टाकतात. त्यांना माहिती आहे तिथे कोणकोणती झाडं आहेत. तर जो आरोप केलेला आहे की यांनी झाड तोड केली आहे, हे केली आहे, हा पूर्णपणे खोटा आहे. मी आनंदराव कांबळे, कायला साय सेक्शन प्लॉट नंबर 458मध्ये राहतो. ॲक्च्युली मी 20-22 वर्षापासून मी या गार्डनमध्ये फिरत असतो. मी तर या गार्डनमध्ये जी झाडं आम्ही लावली झाडं मी आता गवत कापण्यात बघितलं. मी झाडं आहेत अशी व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही झाडांना बिलकुल. जे पण वर्षावर्षी जंगली गवत येतं पावसामध्ये ते फक्त कापलेले आहे फक्त. बाकी नैसर्गिक झाडं पण कापले नाही, बिलकुल कुठले झाडं कापले नाही बिलकुल अजिबात. सगळे झाडं जे लावले झाडं जे आहेत औषधी झाडं म्हणा किंवा नारळाची झाडे म्हणा, गोलमोडीची झाडं म्हणा, तशी आहेत अशी व्यवस्थित. सगळे काही प्रॉब्लेम नाही बिलकुल अजिबात. बाहेर राहिला बाकी इथं सिक्युरिटीचा प्रॉब्लेम झाला आहे. काय माहिती आहे इथं ॲक्च्युली जे कपल्स येतात हे आता आमच्यासारखं बुजुर्ग माणसं आम्हाला ते आवडत नाही बिलकुल. जे आपले जे संस्कार आहेत आपल्या ह्याच्याप्रमाणे चाललेले असतात ते संस्कारामध्ये या गोष्टी आपल्याला बसत नाही बिलकुल. जे वाईट आंबट चाळे करतात हे आपल्याला आवडत नाही बिलकुल. मग आम्ही त्यांना हटकतो. कधी कधी आमच्यावर ते उलटही बोलतात. ते तुम्हाला काय होतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असं आहे. मग कधी हाना मारायला पण येतात, उलट्या पण बोलून आम्हाला पण सहन होत नाही बिलकुल. पैसे उलट्या शिव्या घेतात. पोलीस आले की तेवढे पळून जातात. पोलीस पण काय हॉर्न वाजवतात, हॉर्न वाजले ते पळून जातात. ते सापडत नाही पोलिसांना बिलकुल येतात. आमच्यावर काय उलटे बोलले पोलीस बोलतात की तुम्ही त्यांना हाना मारा, आम्ही कायदा हातामध्ये घेत नाही बिलकुल अजिबात. ते पोलिसांचंच काम आहे. फक्त आम्ही त्यांना इन्फॉर्म करू शकतो फक्त इथं. आणि त्यांना बोलत आमच्यावर उलटं बोलतात. आता आमचं वय नाही की त्याच्यावर मारामारी करायचं किंवा भांडणं करायचं बिलकुल येतं. आम्ही त्यांना समजण्याने फक्त सांगू शकतो फक्त इथं. तर असं आहे की इथं बाकी जे डेव्हलपिंग चाललंय उद्या सगळं जॉगिंग ट्रॅक आहे. इथं लहान मुलांना व्यायामाची सवय लागली पाहिजे, रनिंगची सवय लागली पाहिजे. मी स्वतः मॅरेथॉन मी अटेंड करतो. प्रत्येक वर्षी मी 3-4 मॅरेथॉन मी अटेंड करतो. मॅरेथॉनमुळे माझी जशी हेल्थ चांगली अशी बाकी इतरांची पण हेल्थ चांगली असावी. सगळी तरुणाची वयस्कर म्हणजे सगळी चांगली व्यवस्थित सगळे. त्याशिवाय बाकी तरुण पिढी सुधारणार नाही बिलकुल. नाही तर मग घरी बसून कॅम्प्युटरमध्ये बसून सगळे पोट सगळे वाढतात, बिमाऱ्या वाढतात सगळं. एकच ग्राउंड आपल्या ह्या साय सेक्शनमध्ये आहे की कालच्या सेक्शनला, बाकी ह्या इतर सेक्शनला की हे व्यायामाचं ठिकाण आहे. हे जर सगळं असं व्यवस्थित जर नसेल तर मग सगळ्यांना हानिकारक आहे सगळे. तर हे इथं म्हणजे बाकी फालतूगिरी नसली पाहिजे बिलकुल अजिबात. जे सुधारणा होते सुधारणा होऊ द्या. कोणी असं मध्ये कोलदांडा सारू नये. कोलदांडा कोणी घालू नये बिलकुल इथं. त्याला पण करू द्यायचं नाही. स्वतः या व्यायाम करायला, रनिंग करा, मजा आहे. ग्राउंडचे चांगले, आपलं ग्राउंड चांगलं आहे, नैसर्गिक ग्राउंड आहे चांगलं, चांगली शुद्ध हवा इकडे मिळते, त्याची एन्जॉय करा, त्याची मजा घ्या सगळे. जे काम चाललंय त्यामध्ये काय कोलदांडा घालू नका बिलकुल कोणी बिलकुल. हे माझे एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. इथं काय पक्ष वगैरे किंवा काय नाही बिलकुल अजिबात. आम्ही सगळे इथलेच नागरिक आहे. आम्ही सगळे जे होतं हे आमच्यासाठी होतं सगळे. त्यांचा पर्सनली मतलब काहीच नाही बिलकुल यामध्ये बिलकुल होतं. हे सगळ्या नागरिकांसाठीच होतं आहे. नगरसेवक ते नागरिकांसाठीच करतात. ते
पर्सनॅलिटीचा काय फायदा आपणच काय त्यांना नसतो निवडून दिलेलं आहे तर आपलं काम आम्ही तेच त्यांना करणार. निवडून दिलेले आहे सगळे नगरसेवक एक भाग वेगळा राहिला आणि ही काही कुणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही Personal property बिलकुल नाही. साफसफाई करून काय त्यांच्या नावी करून घेणार नाहीत. साफसफाई करून ही जे उपयोगी येणार आहे ना, लहान मुलांसाठी इथं फिरणारे आपल्या सगळ्यांसाठी काही उन्हाळ्यामध्ये त्याची मी गरज स्वतः होती. झाडांना पाणी घालतो हो ते योगावाले सगळे घालायला येतात मी सगळं पण मी सकाळी मी जवळजवळ 70 ते 80 लिटर पाणी घालतो सगळ्या झाडांना नाही पाणी मी घालतो बघते कोणतरी घालत बोर असतो. बंद असेल तर मी यांना चालू करायला सांगतो बोर बंद पडले हे चालू करतात स्वतः बोरचं पाणी मी दोन-दोन योगावाले कॅनने बरेच पाणी जण घालतो मी घालायचे, सगळ्यांना मी बघितलेले आहेत. नाही सॅटर्डे संडे मी जो 80 ते जो 120 लिटर पाणी स्वतः घालतो मी सगळं आमचं सगळं मॅडम कळशी तांब्याचे कसे मी कळशीने पाणी घालतो बऱ्याच सगळ्यांना. वेळा ते बोर्ड काय होतं, रिक्षावाले येतात ना बाहेर, हा. तो तुटतो. तर आपण बऱ्याच रिक्षावाले येतात परत ते आणि रिक्षावाले पण इथे अश्लील चाळे गाड्या करतात हा. धुणारे पण येतात सगळे. रिक्षामध्ये पण बदलून अश्लील चाळे या रस्त्यावर. काय काय एक रिक्षावाला इथं बसतो इथं दारू पितो. इथे असतं अहो, एक नाही असे म्हणजे रेग्युलर आहे नाही कितीतरी रेग्युलर जण आहेत. आम्हाला तर जेव्हा पण दिसतो आम्ही तर अटकतो आमचा तर काही प्रश्नच नाही आम्ही लगेच बोलतो. मी सुद्धा बोलते कारण काय होतं ना ते इथंच पितात आणि त्या बॉटल परत इथंच बोलतात. मला इथे घाण टाकतात आणि वाढदिवस साजरे करतात केकची सगळी घाण इथे येते. नाही करू दे काकू हरकत नाही पण आमचं म्हणणं आमचं इंडिव्हिज्युअली म्हणणं काय तुम्ही तुमची घाण परत उचलून न्या करा तुम्ही सेलिब्रेशन करा. तुम्ही कचरा टाकू नका. एवढं प्लास्टिक त्या दिवशी एका मुलीने काय करावं मी त्या दिवशी ती एका पिशवी काकाला माझ्या तुम्ही अक्षरशः कचरा उचलायला लावला हाताने म्हणून उचला कचरा. स्वतः मी एवढं प्लास्टिक उचललं मी पिशवीवर खाली बाहेर तिकडे फेकून आलो तिकडे आणि झाडाखाली प्लास्टिक आपल्या इथे नीता झोपावकर गोपावकर महिला भगिनी आहेत, त्या आपल्या दररोज इथे फिरतात. आपले विचार मी कांसी सेक्शन मध्ये राहते पण कांसी सेक्शन मध्ये फिरण्यासाठी कोणतीच जागा नाही एवढाच एक फक्त आहे परिसर. जागा, परिसर हा गेली 3 वर्ष मी इथे रेग्युलर फिरायला येते आणि आता हे जे इथे खूप रानटी गवत वाढलेलं आहे ते अदक आणि दोघांनी मिळून प्रत्येक पावसाळ्यामध्ये येतं ते गवत तेच गवत काढलेलं आहे फक्त पावसाळ्यामध्ये येतं. आणि अदक दोघांनी मिळून हे साफ करून घेतलं तर अतिशय चांगलं काम केलेलं आहे. ह्या रानटी गवतामुळे आम्हाला पण इथे फिरायला यायची भीती वाटायची आणि सगळे कपल्स बसून आले की एकटं चालायची त्याचं पण फिरताना लाज वाटायची आणि इथं कुठल्याही प्रकारची औषधी झाडं लावलेली कधी आढळली नाहीत आणि जी काही झाडं लावलेली आहेत ती सगळी सुरक्षित आहेत. ती सुरक्षित तशीच आहे. कुठल्याही झाडांची तोड केलेली आढळून नाही आलेली फक्त जी रानटी गवत जे वाढलेलं होतं तेवढंच काढलेलं आहे. ते गरजेचं होतं काढणं. अत्यंत गरजेचं होतं. साप वगैरे भरपूर आहेत खूप इथे मी स्वतः गेले दामणवर भरपूर आहे म्हणण्यावर पुरुष वगैरे आहेत जे इकडे. केलं आहे ते अतिशय चांगलं केलेलं आहे. आदत साहेबांनी जे काम केले ते सर्वांच्या उपयोगाचं आहे. त्याच्यामध्ये कुणी कसल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाही. हे पावसाळ्यामध्ये जी झाडी उगवलेली आहे ती झाडी काढणं ॲक्च्युली म्युन्सिपाल्टीने करायला हवं. तर प्रत्यक्ष आदत साहेबांनी काम केलेलं आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. कुठल्याही झाडाची अशी तोड केलेली नाही आहे. ती ऑलरेडी लावलेली आहे ती तशीच आहे. फक्त उरलेलं गवत जे आहे ते त्यांनी साफसफाई केलं आहे आणि ज्या उद्यानाचा उपयोग ज्या अर्थाने व्हायला हवा तसा ते गवत साफ केल्यानंतरच होणार आहे. हे कुणीही काम केलं तर ते स्तुत्य काम आहे. याच्यावर तुम्ही ऑब्झर्व घ्यायची काही आवश्यकता नाही. तर आदर्श साहेबांना तर मी थँक्यू म्हणेल की त्यांनी हे पुढं होऊन काम केलेलं आहे आणि हे दरवर्षी ॲक्च्युली काम होत असते. त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही काम नाही आहे. तर त्यांचं तर मी तर अभिनंदनच करेल की त्यांनी पुढाकार घेऊन हे काम केलेलं आहे. त्यानंतर आपल्या ते पुष्प आणखी आहेत, त्या विविध सामाजिक संस्थेशी जोडलेल्या आहेत, त्या स्वतः परिचय करून देतील. मेरे नाम मिसेस पुष्पा मार्ग्रोस. हम यहाँ काफ़ी साल से रह रही है लेकिन हम लोग यही ग्राउंड इतना अच्छा था और हर साल में नवरात्रि के टाइम ये मिस्टर संजय वगैरह यहाँ का क्लीनिनेस बहुत अच्छा तरह से करते हैं और इस साल कोरोना होने के कारण कोई कुछ कर नहीं सका. लेकिन हम यहाँ इतने घास और इतने जंगल जैसा बड़े हुए थे लेकिन हम यहाँ रोज मॉर्निंग में आधा घंटा वॉकिंग के लिए आते. लेकिन यहाँ रास्ते पे कोई नहीं होता मुझे लेकिन इतना डर लगते थे कि ये जंगल के अंदर से कोई उतर के नहीं आवे क्योंकि इतना डरते थे. कोई नहीं है, मैं अकेली यहाँ चलते थे. आई थिंक मिस्टर देसाई ऑल्सो नोज. हाँ इन्होंने भी देखी हम रोज यहाँ सवेरे आते क्योंकि ये बोलते हैं कोरोना के लिए डी विटामिन मिलेंगे
तो सूरज का किरण थोड़ा मिलना चाहिए, तो हम रोज वॉक करते हैं। और यहाँ अभी ऐसे इतने तरह गंदे गंदे एक्टिविटीज होते हैं लड़का लड़की, और देखेगा तो 5 बजे सवेरे से लेके आप देखेगा तो यहाँ सारे लोग, एक लड़का एक लड़की, यहाँ आप टाइमिंग ही नहीं है। और रात को भी देखो 10:30 बजे में काफ़ी वक्त यहाँ से 10:30 बजे भी गुजरे हैं, यहाँ भी तो लड़की लड़का लोग बैठे रहते हैं, कोई दारू पीते हैं, कोई बोतल में क्या लाकर पीते हैं पता नहीं है। और गंदे गंदे एक्टिविटीज, ड्रग्स होता है पूरा, गंदे गंदे एक्टिविटीज करते हैं। मैं तो 1-2 बार उनको जवाब भी दिए थे, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। एक बार पुलिस भी आके इनको पकड़े थे, और उसमें एक लड़का वडाला से आया था और एक लड़की कल्याण से आए थे। मैंने कहा, और वो लड़का इंजीनियरिंग कर रहा था, मैंने कहा तुम्हारे माँ बाप इतना शौक है कि तुमको पढ़ा लिखा कर कुछ बड़ा करे, कुछ बने, लेकिन तुम यहाँ आके इतना गंदे एक्टिविटीज करते, तुम लोगों को शर्म नहीं आते? ऐसा मैंने पुलिस से बताया कि पुलिस को बोले कि बच्चे हैं, ये लोग पता नहीं है, अनजाने से बैठे हैं, इन लोग को छोड़ दो करके। बाद में वो पुलिस ने उन लोगों को लेकर गए। अभी यहाँ से थोड़ा घास वगैरह साफ किए तो हम लोगों को भी अच्छा लगता। हमारे फैमिली में लड़की लोग हैं, हम लोग कोई लड़की बच्चे को यहाँ नहीं भेजते, क्योंकि यहाँ से इतने गंदे एक्टिविटीज देख के हमारे बच्चे भी बिगड़ नहीं जावे, और इसके लिए हम लोग भी ये बंद कर दिए। लेकिन अभी यहाँ जो भी है हुआ है, घास वगैरह निकाले, यहाँ से कोई अच्छा होगा। हाँ, घूमने के लिए अच्छा हुआ, और एक दूसरे को करीब से नहीं दूर से भी देख सकते। ये जंगल इतना बढ़ गया था कि इसके अंदर कोई ये बाजू से आएगा तो दूर से कोई दिखता नहीं है, कोई कुछ भी किसी को भी कर सकता था। लेकिन ये अच्छा हुआ कि अपने यहाँ किए, लेकिन यहाँ कोई मुझे पेड़ कटा हुआ नहीं दिखता है, और कोई मेडिसिनल प्लांट्स तो इसके अंदर था ही नहीं है कि बोले कि मेडिसिनल प्लांट्स कट गया, मेडिसिनल प्लांट्स नहीं है। और कोई भी यहाँ देखो कितना डंप किया है, बहुत सारे कंस्ट्रक्शन का वर्क का पता नहीं है कहाँ से निकाल के यहाँ डंप किया है। यहाँ बच्चे खेलने को आते हैं, क्रिकेट खेलते हैं, फुटबॉल खेलते हैं, उनको खेल नहीं सकता क्योंकि ये इसके अंदर से जाकर कहाँ ठोक कर खा के गिरेंगे तो उन लोग इंजर्ड हो जाएगा ना। लेकिन ये सब कोई ना कोई, ये अथॉरिटीज़, यहाँ का जो रिलेटेड अथॉरिटीज़ है, वो इनका कोई एक्शन लेना चाहिए। ए फर्म एक्शन शुड बी टेकन बाय द रिलेटेड अथॉरिटीज। बस इतना ही मुझे कहना है। या मैदानाच्या समोरच राजस बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये हे सरपंच साहेब राहतात. म्हणजे रात्री 12-1 वाजता सुद्धा यांना अनेक प्रकारच्या इथे आवाज म्हणजे माऱ्यामारांचे, शिव्यांचे किंवा इतर चाळे ते स्वतः सांगते. नमस्कार, मी सरपंच नमस्कार, मी सरपंच गेली 10-12 वर्ष आता जे आदर्श साहेब म्हणाले त्याबरोबर समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो. ज्याचा करता हे केलेलं आहे किंवा ज्याने कोणी व्हिडिओ पाठवले त्यांनी पहिल्यांदा येऊन पहिलं बघावं की सकाळी 6:45 त्यांनी पहिलं येऊन इथे बघावं की काय चालतंय. उगाच काहीतरी म्हणायचं, उगाच काहीतरी करायचं. दुसरे आत्तापर्यंत बघितलंय, जर झाड तोडायचं असेल तर मी जिथे उभा आहे त्याचं पाठीमागे झाड वाढलेलं आहे, ते अजूनही कोणी बघावं नाही. ते जर तोडलेलं जर नसेल तर मग झाडं, मुळात तिथे झाडं आहेत किती हे त्या माणसं कोण जे असतील त्यांनी ते येऊन बघावं इथे झाडं मुळात होती किती आणि काय. दुसरी गोष्ट, फक्त झाडं तोडलेली जर दिसत आहेत तर या मैदान ज्याचा कसं यूज करायचं त्याचं सोडून डम्पिंग ग्राउंड झाले, त्याबद्दल काही केलेलं नाही आहे. दिवसेंदिवस गार्डन किंवा जे असेल ते चांगल्या तऱ्हेने डेव्हलप करण्याची आत्ता जरुरी काळाची गरज आहे, ते करतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट की ग्रास कटर नावाचा जो प्रकार असतो त्याने एखादं बारीक झुडूप कापलं जातं, कारण गवतच एवढं आपट होतं. आणि स्वतः आता बरेच जण सांगितलं तसं मी पण बघितलंय, ज्येष्ठ नागरिक फिरत असतात पण नको ते चाळे करणारे जे असतात ते मुळात हालत नाही. त्यांना वाटतं ज्येष्ठ नागरिक बघेल निघून जाईल. तर या गोष्टीला पायबंद घालण्याकरता जी साफसफाई केलेली आहे आणि तशीच त्यांनी साफसफाई करावी एवढंच बोलतो. धन्यवाद. आता हे कडकदार कुणाच्याही अंगावर पडेल. वीज पडलेले होते. नमस्कार. आता खरं वाटतं गेले 5 वर्ष आम्ही काम करतोय. गेले माझं वय 50 आहे. गेले 40 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. म्हणजे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, नंतर विविध विद्यार्थी परिषद असेल आणि मग सामाजिक काम असेल.
गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या मिसेस निवडून आल्या आणि त्यांना मदत म्हणून मी काम करतो आहे. या सगळ्या लोक इथं साक्षीला आहेत की आम्ही कोणत्याही प्रकारे जेणेकरून समाजाचं नुकसान होईल असं कोणतंही काम केलेलं नाही. 4 वर्षापासून आपण याचा पाठपुरावा केला की सूर्योदय सोसायटीची मालकी म्हणजे त्यांना सांभाळायला दिले. सरकारची ही जागा आहे, त्यांच्या ताब्यात आहे सूर्योदय सोसायटीच्या. आपले आधीचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरींनी चांगलं काम केलं होतं. ट्रॅक चांगलं बनवण्याचं काम सुरू केलं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते जमलं नाही. त्यानंतर आम्ही आल्यानंतर सगळ्या लोकांची अपेक्षा असते की बाबा की हे याचं चांगलं एवढं मैदान आहे तर याचं सुशोभीकरण करावं. तर आम्ही मागे लागून सूर्योदय सोसायटीला म्हणजे भगीरथ प्रयत्न म्हणायला हरकत नाही की त्या प्रयत्नानं यश आलं आणि सूर्योदय सोसायटीचे आभार आम्ही मानतो की त्यांनी आम्हाला ही परवानगी दिली. ही परवानगीसुद्धा लेखी आहे. त्या परवानगीमध्ये जे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या पलीकडे सुद्धा आपण काम करणार. ही परवानगी काय आहे की इथे कोणत्याही प्रकारचं बांधकाम करायचं नाही, कोणत्याही प्रकारचे इतर म्हणजे त्यांनी फक्त आपल्याला सुशोभीकरणामध्ये ट्रॅक म्हटलं आहे, चांगलं मैदान आणि लाईट्स. आम्ही त्यांना म्हटलं की याला गेट असावं जेणेकरून 2 गेटची परवानगी दिलेली आहे. कंपाऊंडचा विषय अजून घेतलेला नाही कारण त्याला खर्च अधिक आहे. मी बोलतो दादा, त्यामध्ये काय माहिती का, जे बाईकवाले करतात ना बाईकवाल्यांचा उधर से नीचे से लेडीवर करतात ना त्यांना काय समजत नाही होतं. साईडला खंबे लावले तिथे हम लोग वॉक करते रहते ना, वो आते हैं ना, डर लगते हैं. हे बाईकवाले वरती बाईकला नारळ तर आता यांनी सांगितलं कामजी साहेबांनी की हे करत असताना बाईकवाले रस्त्यात येतात, मैदानात येतात, ते पण भविष्यात आपण हे काम करत असताना ती काळजी घेऊ की जेणेकरून त्याला चांगलं गेट आणि कंपाऊंडचं आम्ही ती मागणी करू. आणि त्याला नगर परिषदेने तिथे तर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे ते उच्च शिक्षित आहेत, कारण त्यांचं नाव घ्यायची आमची योग्यता नाही, कारण त्यांनी आमचा व्हिडिओ व्हायरल केला. आम्ही 5 वर्षामध्ये एवढी कामं केली पण कोणाची वाकली नजर पण आमच्याकडे गेली की त्यांना असं नाव ठेवलं. एवढं सुंदर काम आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे. वाईट काय वाटतं की आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा काही लोक स्वतःचा बालहक्क पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करतात. त्याच्यात राजकीय आम्ही काही याच्या संदर्भात काही भाष्य करू इच्छित नाही. पण माझी सर्वांना एकदा विनंती आहे, हे जे आज आम्ही का केलं, तुम्ही जर तुमची बाजू मांडून लोकांमध्ये जर गैरसमज निर्माण करत असाल, हा गैरसमज दूर करण्यासाठी आज हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करतोय. आणि व्हिडिओ व्हायरल करतो हे कोणते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत, हे सर्व माझे नागरिक आहेत. आणि जेव्हा आम्ही विकास करतो तेव्हा आम्ही पक्षाचा विचार करत नाही. आम्ही आमच्या विकास म्हणजे इथे 4000 लोकसंख्येचा प्रभाग आहे हा साई सेक्शन. 4000 लोकांचा आम्ही विचार करतो. ह्या पक्षाचा तो पक्षाचा काही नाही. आणि जे जे समाजाला हवं आहे चांगलं ते देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझी सर्वांना नम्र विनंती की तुम्ही पण या विकासामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला झाडं लावायचे तर आपण नक्की विचार करू. कडेला लावा ना झाडं. कंपाऊंडच्या आधी आपण म्हटलं होतं की हे जे कंपाऊंड आहे पूर्ण जे गार्डनचं जे फेन्सिंग आहे त्याच्या बाजूला झाडं लावा, जेणेकरून उद्या इथे काम करत असताना काही अडचण येणार नाही. पण नाही ऐकलं. आता इथे जे अनेक प्रकार लोकांनी सांगितले प्रत्यक्ष, इथे कोणाला मी शिकून आणलेलं नाही आहे. जे जे होतंय ते सांगितलेलं आहे. त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण हे गवत काढलेलं आहे. आणि हे गवत काढल्यामुळे अनेक लोकांनी त्याच्यावर चांगलं म्हणलं की बाबा हे गवत काढल्यामुळे आम्हाला फिरता येतं. आज आपल्या ते फिरता येत नाही म्हणून आपण ते बायपास जो झाला आहे तो मृत्यूचा सापळा आहे. तिथे अनेक अपघात घडलेले आहेत. त्या बायपासला लोक जातात आणि बऱ्याच जणांचे ऍक्सिडेंट झाले. म्हणजे आपण इथे जर हे विकसित केले तर आपल्या लोकांना इथे चांगलं मैदान भेटेल. आणि हे मैदान हे आपलं साई सेक्शन मधलं एक गरज आहे. आणि मुलांसाठी मैदान जर असेल तर मुलांची तब्येत पण चांगली राहू शकते. मी ह्या अशा महाशय जे विद्वान जे आहेत त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, त्यांना एकदा विनंती करतो की यांनी इथे येऊन आमच्याबरोबर विकासामध्ये सामील व्हा. धन्यवाद. मी जे ग्राउंड बघितलं तुम्ही अंदमान निकोबारला जॉगिंग ट्रॅक बघितला होता. मी संजयला मी फोटो पाठवलेत. असा जर ट्रॅक जर झाला ना, मस्त ट्रॅक आहे तो, एकदम भारी ट्रॅक आहे, चांगला ट्रॅक आहे. असा ट्रॅक आहे. आमच्या अपेक्षा की असा ट्रॅक व्हावा. जॉगिंग ट्रॅक ही आहे,
शिवाय ओपन जिम पण चांगले आहेत, मशिनरी चांगले आहेत. आता आपण यांनी कांबळे साहेबांनी जे सांगितलं आहे की कुर्तडकर म्हणून जे आर्किटेक्ट आहेत नगरपालिकेचे त्यांच्या माध्यमातून आपण याचा प्लॅन केलेला आहे. प्लॅन असा केला की हा पूर्ण म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत त्या शेवटपर्यंत हा जॉगिंग ट्रॅक चांगल्या प्रतीचा म्हणजे आता हा ट्रॅक केला त्याची सिमेंट निघून गेला असं न करता चांगल्या प्रतीचा जॉगिंग ट्रॅक डिझाईन केलेला आहे. त्याचप्रमाणे लाईट साधारणतः आपण पूर्ण मैदानामध्ये लाईट असतील त्याची पण व्यवस्था केलेली आहे. आणि चांगलं इथे मैदान 2 टप्प्यात तो भाग खाली असल्यामुळे 2 टप्प्यात मैदान करावं असं ठरलेलं आहे. तर नक्कीच आपल्याला ह्या चांगल्या कामासाठी सहकार्य करावं.